नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा पॉईंट कव्हर करणार आहोत. आज आपण समजून घेणार आहोत पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय, यामध्ये पैसे कसे मिळतात आणि नवीन लोकांनी यामध्ये सुरुवात कशी करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. पोझिशनल ट्रेडिंग ही अशी स्ट्रॅटेजी आहे जिथं आपण एखाद्या कंपनीचा शेअर 1-2 दिवसासाठी नाही तर काही आठवडे, महिने किंवा काही वर्षांसाठी सुद्धा घेऊन ठेवू शकतो. पोझिशनल ट्रेडिंग या प्रकारात एकच उद्दिष्ट असतं, शेअरच्या मोठ्या ट्रेंडमधून नफा मिळवायचा. म्हणजे रोज लहान मोठ्या हालचाली बघून ट्रेडिंग करणं नाही, तर मोठा अप ट्रेंड पकडून त्यामध्ये पैसे कमवायचे. हे पोझिशनल ट्रेडिंगचं उद्दिष्ट असतं. उदाहरणार्थ, तुम्हाला वाटतं की एखाद्या कंपनीचा शेअर 900 रुपयांना आहे आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये तो 1200 रुपये होऊ शकतो, तर तुम्ही आज खरेदी करून काही महिने तो पोर्टफोलिओला ठेवला आणि जेव्हा 1200 रुपये झाला तेव्हा तुम्ही तो विकला. म्हणजेच तुम्हाला इथं फायदा किती होणार आहे, प्रति शेअर 300 रुपये फायदा होणार आहे. यालाच पोझिशनल ट्रेडिंग असं म्हणतात. आता आपण बघणार आहोत यामध्ये काम कसं चालतं. पोझिशनल ट्रेडिंग करताना तुम्हाला 2 गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. यामध्ये काय करायचं, चार्ट बघून ट्रेंड समजून घ्यायचा, मूव्हिंग ॲव्हरेज, त्यानंतर RSI, MACD आणि सपोर्ट रेजिस्टन्स यांचा यामध्ये वापर होतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे फंडामेंटल ॲनालिसिस. यामध्ये कंपनी किती मजबूत आहे, तिचा नफा, कर्ज, भविष्याची वाढ हे समजून घ्यायचं. कारण दीर्घकाळासाठी म्हणजेच लॉंग टर्मसाठी शेअर धरून ठेवायचं असल्यास कंपनी चांगली असणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर पोझिशनल ट्रेडिंगचा कालावधी किती असतो ते आपण समजून घेणार आहोत. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये काय होतं, आपण एकाच दिवशी शेअरची खरेदी आणि विक्री करतो. पण पोझिशनल ट्रेडिंगमध्ये आपण शेअर काही आठवडे किंवा काही महिने ठेवतो. जसं की कंपनीचा रिझल्ट येईपर्यंत किंवा नवीन प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत किंवा ट्रेंड संपेपर्यंत. त्यानंतर बघणार आहोत पोझिशनल ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट किती होतं. मोठ्या ट्रेंडमधून 20%, 50%, अगदी 100% सुद्धा नफा मिळू शकतो. थोडा वेळ लागतो पण नफा मात्र जास्त असतो. त्यानंतर पोझिशनल ट्रेडिंगमध्ये रिस्क काय असते, म्हणजेच जोखीम काय असते. मार्केट खाली गेलं तर नुकसान होऊ शकतं. म्हणूनच स्टॉप लॉस लावणं आणि प्लॅन तयार करून ठेवणं आवश्यक असतं. त्यानंतर बघणार आहोत इंट्राडे ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगमध्ये फरक काय असतो. इंट्राडेमध्ये कालावधी 1 दिवस असतो आणि पोझिशनल ट्रेडिंगमध्ये काही आठवडे किंवा काही महिनेसुद्धा असतात. त्यानंतर इंट्राडेमध्ये लक्ष दिवसभर ठेवावं लागतं, पोझिशनल ट्रेडिंगमध्ये लक्ष कमी ठेवावं लागतं. त्यानंतर इंट्राडेमध्ये जोखीम जास्त असते, पोझिशनल ट्रेडिंगमध्ये जोखीम इंट्राडेच्या तुलनेने कमी असते. त्यानंतर इंट्राडेमध्ये नफा छोटा मिळतो पण पटकन मिळतो आणि पोझिशनल ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळतो पण हळूहळू. त्यानंतर इंट्राडेला अनुभव जास्त लागतो आणि पोझिशनल ट्रेडिंग मात्र शिकत शिकत करता येते. पोझिशनल ट्रेडिंग कोणासाठी योग्य आहे, तर जे रोज स्क्रीनसमोर बसू शकत नाही, त्यानंतर ज्यांचा लॉंग टर्मचा दृष्टिकोन आहे आणि कंपनीचा अभ्यास ज्यांना करायला आवडतं त्यांच्यासाठी पोझिशनल ट्रेडिंग एक उत्तम पर्याय ठरू शकतो. शेवटचा मेसेज, पोझिशनल ट्रेडिंगमध्ये शांत राहणं, अभ्यास करणं आणि योग्य वेळेत निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं. थोडा धीर ठेवा, मार्केटच्या ट्रेंडवर विश्वास ठेवा आणि रिस्क मॅनेजमेंट नेहमी लक्षात ठेवा. तर ही होती आपली पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.